डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं, मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर। डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये, हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे। परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। शासकीय समितीचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही। अहवाल आल्यानंतर मत मांडू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकरांची प्रतिक्रिया। तर रुग्णालयाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्र पोलिसांना दिल्याची माहिती। शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये। एकूण 3 अहवाल येणार आहेत। ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल। प्रत्येक अहवालावर मत व्यक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सोपवला। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील आरोपांनंतर घैसास यांचा राजीनाम्याचा निर्णय। तर डॉक्टर घैसास गुरुवारी रुग्णालयाच्या कामकाजातून कार्यमुक्त होणार। डॉक्टर धनंजय केळकरांची माहिती। धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे। त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। ईश्वरी भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या। ईश्वरीवरती अन्याय झाला, त्याची हत्याच झाली, रुग्णालयाची चूक झाली, त्यांच्यावरती केस झाली पाहिजे। 24 तासाच्या आत कारवाई करा। भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर यावेळेला सुप्रिया सुळे आक्रमक। ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय झाला, तिची हत्या झाली, त्याच्यासाठी आम्ही त्यांची लेख तर आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे की या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये, ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे। डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे रुग्णाला दाखल करून घेतलं नाही आणि उपचार मिळाले नाही। डॉक्टर घैसास आणि अकाउंटंटच्या चुकीमुळे रुग्णालयाला भोगावं लागतंय। रुग्णालयाची चूक नाही, डॉक्टर घैसास यांची चूक। आमदार अमित खोरकेंचं डॉक्टर घैसास यांच्यावर गंभीर आरोप। राजीनामा देणं हा त्यांचा स्वभावाचा भाग असेल किंवा त्यांना जे मन खात असेल त्याचा भाग असेल, पण 2 अहवाल लक्षात घ्या, चॅरिटी कमिशनरचा अहवाल आणि यमुना जाधव यांचा शासकीय अहवाल आल्यानंतर यात आणखी सुस्पष्टता येईल। तर माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आल्यावरती कारवाई होणार। रुग्णावर 5.5 तास उपचार केले नाहीत। मंगेशकर रुग्णालयानं 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं। हलगर्जीपणा आणि मरगुरी केल्यानं रुग्णालय दोषी। रुपाली चाकणकरांकडून स्पष्ट। साधिकच आहे, 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही, ती जबाबदारी रुग्णालयाची होती। त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे। पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी। भिसे कुटुंबीय ही 5.5 तास हॉस्पिटलमध्ये होते। महिलेवरती प्राथमिक उपचारही न केल्याची माहिती। पुणे पोलीस मेडिकल कमिटीचा रिपोर्ट मागवला। मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती। मेधा कुलकर्णींचं पत्र। दरम्यान मंगेशकर रुग्णालयाची बाजू पत्रात घेतली नाही। दोषी असतील तर हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे। मात्र सुश्रुत घैसास यांच्या आईच्या हॉस्पिटलचा काय संबंध, मेधा कुलकर्णींचा सवाल। तर मग तुम्ही असंही म्हणलंय की दीनानाथ मंगेशकर मध्ये कधीही अनामत रक्कम घेतली जात नाही, मात्र सध्या जे कार्यकारी संचालक नाहीये। मी माझं पत्र म्हणजे मला माहिती नाही ते कोणाला मिळालं, पण त्या पत्रामध्ये असं कुठेही म्हणले नाही की अनामत रक्कम, मी दीनानाथ मंगेशकरची बाजू पत्रामध्ये घेतलेली नाही। मंगेशकर रुग्णालयाकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जाते। डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा। भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे मागणी।